नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला पाहतोय देश महाराष्ट्र आणि आताची सगळ्यात मोठी बातमी मुंबईचा अलर्ट बदलण्यात आलेला आहे आणि मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट असेल म्हणजे मुंबईमध्ये आता अतिमुसळधार पावसाचा हवामान खात्याने इशारा दिलाय। काही भागामध्ये पाऊस सुरू देखील झालेला आहे। मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये कोसळतोय। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आज पहाटेपर्यंत सकाळपर्यंत पाऊस जोरदार होता, मात्र दुपारच्या सुमारास पावसाने उघडीप घेतलेली होती, त्यामुळे रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली होती। मात्र आता पुन्हा एकदा मुंबईतल्या काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये आता अलर्ट बदलण्यात आलेला असून आता मुंबईमध्ये रेड अलर्ट असेल। मुंबई वांद्रे परिसरामध्ये वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। आपण पाहतो रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसलाय आणि वांद्रे परिसरामध्ये वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। तर दादर रेल्वे स्थानकामध्ये आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। ठाणे रेल्वे स्थानकातही आता पावसाला सुरुवात झाली आहे। दादर रेल्वे स्थानकामध्ये थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी ब्रिजवान जयस्वाल यांच्याकडे। ब्रिजवान, पुन्हा एकदा मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे। नक्कीच दादर परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि प्लॅटफॉर्म आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। ट्रेन उशिराने धावत आहे, मात्र आज सावधगिरी म्हणून सरकारतर्फे सकाळी सुट्टी जाहीर करण्यात आली, शाळा बंद करण्यात आली होती, म्हणून आता संध्याकाळची जी वेळ आहे त्यावरती गर्दी थोडी प्रवाशांची कमी आहे आणि ट्रेन जी आहे उशिराने आहे, मात्र पाऊस जोरदार सुरू आहे आणि असंच जर राहिला तर थोडीफार मुश्किल म्हणजे पाणी सांचायला सुरुवात होईल, प्लॅटफॉर्मवरती पाणी तुंबू शकतो। तर सावधगिरी म्हणून लोकांनी लवकरात लवकर आपल्या गंतव्यावर जावं अशी अपील सुद्धा केली जात आहे। ब्रिजवान, सध्या लोकलची काय अवस्था आहे? वेळेत आहेत की उशिराने धावतायत पश्चिम रेल्वे? दादर ह्या दादर जी प्लॅटफॉर्म आहे हार्बर लाईनची जी ट्रेन आहे ती थोडीफार 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त उशिराने धावत आहे आणि संध्याकाळची वेळ आहे। लोकांची जी गर्दी आहे थोडीफार आहे, कारण अगोदरच बरेच मोठ्या संख्येत जे लोक आहेत ते निघून गेलेले आहेत, मात्र तरी देखील प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता की प्लॅटफॉर्म दादरचा जो प्लॅटफॉर्म आहे तिथं गर्दी दिसत आहे आणि ट्रेन जी आहे ते उशिराने धावत आहे आणि ही कारण पाऊस जोरदार सुरू आहे तर ट्रेनचा जो सुरळीत व्हायला अजून काही वेळ लागणार आहे, कारण पाऊस जोरदार सुरू आहे तर ट्रेन उशिराच राहणार अशी माहिती मिळालेली आहे। नक्कीच। तर मुंबई वांद्रे परिसरामध्ये वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे। रस्ते वाहतुकीची अवस्था आपण या ठिकाणी पाहतोय, लांबच लांब वाहनांच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। रस्ते वाहतूक या ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी देखील झाली आहे। तर दादर रेल्वे स्थानकामध्ये आता पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र रेल्वे गाड्या लोकल सेवा जी आहे ती सुरळीत सुरू आहे। 15 ते 20 मिनिटं गाड्या उशिराने धावत आहेत, मात्र कोणताही परिणाम त्यावर झालेला नाही। तर पावसाचा रेड अलर्ट कुठे कुठे असेल आपण पाहूया। मुंबई, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट असेल म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाचा इशारा आहे पालघर, ठाणे, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना। तर पालघर, ठाणे, अमरावती, अकोला, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाचा इशारा आहे। तर मुंबई, पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। तर मुंबई वांद्रे परिसरात वाहतूक धीम्या गतीने, वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात। तर दादर रेल्वे स्थानकामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे, मात्र मध्य, पश्चिम आणि हार्बर या सेवा सुरू आहेत, धीम्या गतीने आहेत, मात्र रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे। ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे। चाकरमानी रेल्वे स्थानकावर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, मात्र इथे देखील मध्य रेल्वे आता सुरू झालेली आहे, सुरळीत आहे। तर मुंबईमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दुपारच्या सुमारास पावसाने काहीशी उघडीप घेतली होती, त्यामुळे लोकल सेवा सुरळीत सुरू झाली होती। आता रस्ते वाहतुकीला मात्र त्याचा फटका बसलेला आहे। रस्ते वाहतुकीमध्ये वाहतुकीची कोंडी झाली आहे। तर रेल्वे सेवा मात्र सुरू आहे, मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे सुरू आहे। दादर रेल्वे स्थानकात पावसाला सुरुवात झाली असली तरी चाकरमान्यांची मोठी गर्दी, घरी जाण्यासाठी म्हणून चाकरमान्यांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकावर। तर ही आपण पाहतोय वांद्र्यामधली दृश्य की आता या ठिकाणी मुंबईत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय म्हणजे अतिमुसळधार पावसाचा इशारा। तर वाहतूक अत्यंत धीम्या गतीने या ठिकाणी सुरू आहे, कारण पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे।
त्यामुळे तुम्ही बाय रोड जात असाल तर या ठिकाणी अडकण्याची भीती, वाहतुकीची मोठी कोंडी या ठिकाणी झालेली आहे. तर लोकल सेवा मात्र सुरू आहेत. ठाण्यामध्ये थेट आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडे. गणेश, आत्ता रेल्वेची काय स्थिती? निखिला, सकाळी ज्या पद्धतीने रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती तशीच सेवा अजून देखील विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची ही लोकल सेवा जी 15 ते 20 मिनटं उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमाने आता घरी परतत असताना कामावरनं आता मोठा फटका देखील या ठिकाणी बसला. त्यामुळे नक्कीच सतत पडणारा पाऊस, कालपासून पडणारा पाऊस, त्यामुळे रेल्वे रुळावरती भांडूप या दरम्यान मोठं प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे नक्कीच याचा फटका सकाळी त्यानंतर सायंकाळी परतीचा प्रवासाला देखील मोठा बसलेला आहे. मात्र आता सध्या तरी रेल्वे स्थानकावरती, आपण ठाणे स्थानकावरती आहोत, याच ठिकाणी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात गर्दी या फलाटावरती दिसत आहे. सर्वांना घरी जायची लगबग लागलेली आहे. त्यामुळे मात्र या ठिकाणी 15 ते 20 मिनटं ही रेल्वे सेवा, मध्य रेल्वे सेवा जे विस्कळीत आहे, वेळापत्रक पूर्णतः कोलमडलेलं आहे. त्यामुळे नक्कीच रेल्वेवरती ज्या पद्धतीने प्रवास या ठिकाणी येतात, मात्र या ठिकाणी ज्या पद्धतीने सोय पाहिजे त्याची दिसून येत नाही आहे. आजूबाजूच्या परिसरात ज्या पद्धतीने बसेस ठेवल्या पाहिजे होत्या त्या पद्धतीने बसेस देखील कुठे दिसून येत नाही. मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता सध्या लोकल ट्रेन पकडण्यासाठी एकच धडपड सुरू आहे. मात्र कर्जत असेल, कसारा असेल, या ठिकाणच्या देखील लोकल जे आहेत ते रद्द करण्यात आले. तसेच या ठिकाणी हार्बर लाईन देखील आहे, ह्याचा देखील लोड जो आहे तो ठाण्यामध्ये येतो. त्यामुळे पनवेल ते वाशी ते ठाणे असा पूर्णचा प्रवास आहे ते ठाण्यातून लोक करत असतात. मात्र याच ठिकाणी ठाण्या स्थानकावरती पाहू शकतो मोठ्या प्रमाणात रेल्वे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी केली गेली. मात्र दुसरीकडे बघायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून